मी इंटरमिडियंट फास्टिंग करून तब्बल 11 kg वेट लॉस केले, ते पण फक्त 2 मंथमध्ये. आणि मी अजून वेट लॉस करते. सकाळी एम्प्टी स्टमक लिंबू प्लस हॉट वॉटर घेतलं होतं, याने फॅट लॉसला 100% हेल्प होते. देन प्री वर्कआउटसाठी ड्रिंक तयार केलं, त्यात हॉट कॉफी होती आणि गावरान गाईचं तूप यामध्ये ॲड केलं होतं. वर्कआउटला याने फुल एनर्जी मिळते आणि फॅट लॉसला सुद्धा हेल्प होते. हे बेस्ट आहे. माझं वर्कआउट झाल्यानंतर मी फॅट लॉससाठी आणि माझ्या हेअरसाठी, स्किनसाठी, ओव्हरऑल बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असणारा डिटॉक्स ड्रिंक बनवला होता आणि एन्जॉय पण केला. मग पपया खाल्ली, पोट याने फुल झालं होतं. दुपारी 4च्या जेवणामध्ये हरभऱ्याचा सॅलड होता, फुल ऑफ हाय प्रोटीन अँड फायबर्स होते त्याच्यामध्ये. यानंतर रात्रीच्या जेवणात खूप साऱ्या व्हेजीसनी मस्त खिचडी बनवली होती. आणि मी दिवसभरात 3 लिटर पाणी पिते माझ्या वजनानुसार. आणि 9ला मी लास्टचं पाणी पिते माझ्या पचनासाठी किंवा मला ब्लोटिंग होऊ नये म्हणून. आणि त्याची रेसिपी मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. बट आहे ना, काय झालं माहिती आहे का, माझं वेट आहे ना स्टक झाले आणि माझं वेट आता 50 आहे. ते माझ्या हाईटनुसार हेल्दी आहे, म्हणून इथून पुढचा प्रवास थोडा कठीण होणार आहे. माझ्या डाएटमध्ये थोडं चेंज करणार आहे. तुम्हाला पण समजेल वेट स्टक झाल्यानंतर काय करायचं.